राज्यातील सर्वच वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं आता शासनानं बंधनकारक केल्यानं ठाणे जिल्ह्यात याचे तीव्र पडसाद उमटू लागलेत. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत तब्बल 1,68,000 वाहनधारकांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल केलाय. बनावट नंबर प्लेटमुळे होणारे गुन्हे, चोरीची वाहनं, चुकीची ओळख आणि वाहतुकीशी संबंधित अनेक गुंतागुंतीचे प्रश्न लक्षात घेता महाराष्ट्र शासनानं सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 4 डिसेंबर 2024 रोजी शासनानं आदेश जारी केला असून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनधारकांना नवीन HSRP बसवणं आवश्यक आहे. या प्रकरणी गती देणं गरजेचं आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला गती मिळाली असून आतापर्यंत 1,68,000 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1,43,000 वाहनधारकांना अपॉइंटमेंट देण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे 1,00,000 वाहनधारकांनी आपल्या वाहनांवर नवीन HSRP यशस्वीरित्या बसवले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे. हे नंबर प्लेट बसवण्याच्या कामासाठी परिवहन विभागानं 3 अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. नागरिकांनी अनधिकृत विक्रेत्यांकडून अशा प्लेट बसवू नयेत, कारण अशा नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होत नाही. त्यामुळे त्याचे कायदेशीर महत्त्वच राहत नाही. वाहन सुरक्षा आणि कायदेशीर नोंदणीसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं आता अपरिहार्य झालं आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी जागरूकतेसाठी विविध उपक्रम राबवले जात असून ठाणेकर नागरिकांचा या मोहिमेला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. नाकापेक्षा मोती जड या म्हणीची प्रचिती सध्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण निष्कासनच्या कारवाईत येत आहे. शिळमधील खान कंपाऊंड येथे उच्च न्यायालयाच्या आदेशानं पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागानं केलेल्या 18 इमारतींच्या कारवाईत आतापर्यंत तब्बल 4 कोटींचा खर्च झालाय. म्हणजे अनधिकृत इमलेर असताना जितका खर्च आला त्यापेक्षाही तोडकाम महाग पडतोय. दरम्यान या खर्चाचा बोजा सध्या महापालिकेच्या डोक्यावर असला तरी तो जमीन मालक विकासकांकडून वसूल करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील शिळ भागातील खान कंपाऊंड येथे उभारलेल्या 5.5 एकर जमिनीवरील 17 इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार 19 जून पासून अतिक्रमण विभागामार्फत ही कारवाई सुरू झाली. ही कारवाई करत असताना या ठिकाणी आणखी 4 अधिकच्या इमारती आढळल्यात. या इमारतींवर देखील कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी पोकलेन, JCB, गॅस कटर, ट्रॅक्टर, ब्रेकर आणि मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येत आहे. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली जाते. परंतु या इमारतींच्या पाडकामांसाठी महापालिकेचं मनुष्यबळ, साहित्य, यंत्रणा आदींसह वेळही वाया गेला असल्यानं आता याचा खर्च महापालिका वसूल करणार आहे. त्यानुसार झालेल्या खर्चाचा अंदाज बांधला जात असून आतापर्यंत 4.5 कोटींच्या आसपास खर्च झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस सुरू आहे. धरण परिसरात देखील पाणी पातळीत वाढ झाली. जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 57% भरलं असून मागील वर्षीपेक्षा समाधानकारक स्थिती असल्याचं म्हटलं जातंय. मागील वर्षी याच दिवशी बारवी धरणात 27% पाणीसाठा शिल्लक होता. बारवी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून मागील 24 तासात बारवी धरण परिसरात 66 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात 193.15 घनमीटर पाणीसाठा होत होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात जुलै अखेरीस 30% अधिकचा पाणीसाठा आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास जुलै अखेरीस अथवा ऑगस्टच्या सुरुवातीला बारवी धरण भरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याच्या जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ होते. नदी, नाले दुथडी भरून वाहू लागल्यानं जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण कधी भरतं याकडेच सर्वांचं लक्ष लागले. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरणं आवश्यक आहे. यंदाच्या वर्षात बारवी धरणातील पाणीसाठा मे महिन्यात 25% खाली आला होता. मात्र सुदैवानं पाणी कपात करण्याची वेळ आली नाही. पावसानं यंदा हजेरी लवकर लावली असून धरण परिसरात पाऊस जोरदार बरसल्यानं जूनमध्येच बारवी धरणातील पाणीसाठ्यास वाढ होण्यास सुरुवात झाली होती. जूनमधील पाऊस पाहता जुलैमध्ये बारवी धरण ओव्हरफ्लो होईल असं म्हटलं जात होतं. मात्र मध्यंतरी पावसानं उघडीप दिली. यानंतर श्रावणातील सरीसारखा पाऊस सुरू होता. जुलैच्या सुरुवातीपासून पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी पडू लागल्यात. बारवी धरण क्षेत्र परिसर, मुरबाड तालुका आणि आसपासच्या भागात देखील समाधानकारक पाऊस सुरू असल्यामुळे बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। रेल्वे स्टेशन जवळील एसटी आगारात खड्ड्यांचं साम्राज्य झालं असून प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची बातमी समोर आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ठाणे जिल्हा रेल्वे आणि वाहतूक प्रवासी सामाजिक सेवा संस्थेनं प्रशासनाला निवेदन दिलं आहे। ठाणे जिल्ह्यातील अतिशय जुनं असं रेल्वे स्टेशन जवळील एसटी आगाराकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असून रोजच्या हजारो प्रवासी अनेक समस्यांना सामोरे जात आहेत। ठाणे जिल्हा आणि इतर प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेले हे आगार अक्षरशः समस्यांनी ग्रासले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे जिल्हा प्रवासी आणि वाहतूक संस्थेकडे अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या। नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे दाद मागूनही समस्येचं निराकरण न झाल्यानं नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे धाव घेतली आहे। शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी आगाराची पाहणी केली असता एसटी आगार अक्षरशः खड्ड्यात गेल्याचं चित्र दिसून आलं। तसंच या खड्ड्यांमुळे प्रवासी एसटीतून उतरताना बराच वेळेला पडत आहेत। खड्ड्यातून एसटी जाताना प्रवाशांवर चिखल उडत असल्याचंही निदर्शनास आलं। एवढंच नाही तर आगाराची परिस्थिती जीर्ण झाली असून कधीही आपत्ती येऊ शकते अशी परिस्थिती आहे। एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून देखील आगाराच्या दुरावस्थेकडे प्रशासन डोळसझाक कसं काय करू शकतं असा सवालही उपस्थित केला जात आहे। ठाणे शहर गुन्हे शाखेच्या घटक 2 भिवंडी विभागानं मोठी कारवाई करत 74 किलो 548 ग्रॅम वजनासह गांजासह 3 आरोपींना अटक केली आहे। जप्त केलेल्या अंमली पदार्थाची बाजारभावातील किंमत तब्बल 37,37,400 रुपये इतकी आहे। गुप्त माहितीच्या आधारे भिवंडीतील दर्गा रोड मोमीनबाग परिसरात सापळा रचण्यात आला। फैजल अकबर अन्सारी हा गांजा अब्दुल रहमान अन्सारी याला विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली। यामध्ये फैजल अकबर अन्सारी वय वर्ष 44, अब्दुल रहमान अन्सारी आणि अनवर जमालुद्दीन अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांच्याकडून आणि आरोपी क्रमांक 3 यांच्या घरातून गांजाचा मोठा साठा आढळला। या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी करत आहे। ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक श्री सोनवणे, API केदार आणि API माळे आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की फैजल अन्सारी हा भिवंडीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगाने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 2 चे अधिकारी श्री सोनवणे आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली। त्यामध्ये फैजल अन्सारी आणि त्याच्यासोबत अनवर अन्सारी आणि अब्दुल अन्सारी अशी 3 इसमांना ताब्यात घेण्यात आलं। त्यामध्ये अनवर अन्सारी याच्या घरामधून आणि ताब्यात घेतलेल्या 2 इतर संशयित इसमांकडून एकूण जवळपास 74 किलोचा गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला, जप्त करण्यात आला। त्याची अंदाजे किंमत 37 लाख रुपये आहे। त्या अनुषंगानं भोईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या आरोपींना मान्य न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे। फैजल अन्सारी जो आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी 2 NDPSच्या कायद्याने गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर देखील काही गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगाने
पोलीस माहिती घेत आहेत. तर कुठल्या राज्यातून हे आणलं होतं? याच ठिकाणी बनवलं गेलं तर दुसऱ्या राज्यात? प्राथमिक चौकशीमध्ये फैजल या आरोपीनं सदरचा गांजा हा ओरिसा राज्यातून आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली.